नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। मा पतित पावनी जगदायनी आनंद कंदनी वरदायिनी वैराग्यदायिनी नर्मदा मैयाच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणाम। ज्यांच्या मंदिरामध्ये मी बसलेलो आहे, ज्यांचा आशीर्वाद हा सदैव आपल्या पाठीशी आहे, असे असलेले समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। आणि सर्व विश्वातील मा नर्मदा मैयाच्या भक्त परिवारातील सदस्यांना जे परिक्रमा करतायत, ज्यांची परिक्रमा झालेली आहे, ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे, अशा सर्व संत महानुभावांचे मी आमच्या संत विचार चॅनलवरती स्वागत करतो आणि सर्वांना साष्टांग दंडवत प्रणाम करतो। आजचा जो विषय आहे, विषयाला प्रारंभ करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती। व्हिडिओच्या अगोदर सगळ्यांना एकच विनंती आहे, व्हिडिओ कुठलाही असू द्या, कुठल्याही विषयाची माहिती माणसाला अपुरी, अधुरं ज्ञान हे माणसाला घातकी ठरत असतं। म्हणून व्हिडिओ एकदा बघायला सुरुवात केल्यानंतर शेवटपर्यंत मध्ये स्किप वगैरे करू नये, कारण एखादा शब्द, एखादं वाक्य सुटल्यानंतर त्याचा अर्थ आपल्याला लागत नाही। म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा। आणि जर मनामध्ये काही शंका असेल, मनामध्ये तुम्हाला जर धन्यवाद देण्याची इच्छा झाली, तर कमेंटमध्ये धन्यवाद दिला तरी हरकत नाही, कारण मी तुमच्याच घरातला एक कोणाचा मुलगा, कोणाचा भाऊ आहे। याच्या व्यतिरिक्त कमी जास्त असेल तर सगळेजण सांभाळून घेतात। म्हणून सर्वांना एकच विनंती आहे की व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन चालू करून ठेवा, कारण येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचावे म्हणून। आजचा जो विचारलेला मला प्रश्न आहे की मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेला किती दिवस लागतात, हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये असतो। हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये राहतो। मग सर्वजण हा प्रश्न करतायत, पण त्यामध्ये प्रश्न करणारे काही जे असतात ते अशांना काहींना भेटतात की त्यांनी 60 दिवसामध्ये परिक्रमा ही केलेली असते। त्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो, 3636 किलोमीटरच्या पुढची, 4000च्या आजची, म्हणजे 3600 ते 4000 किलोमीटरची परिक्रमा असलेली यांनी 60 दिवसामध्ये पूर्ण केली, तर नवीन परिक्रमावासी याच्या मनामध्ये सुद्धा हा संभ्रम निर्माण होतो की परिक्रमेला जास्त दिवस लागत नाही। म्हणून आम्हाला अचूक दिवस सांगा, अचूक परिक्रमेचे दिवस सांगा। आम्ही परिक्रमा कोणती योग्य आहे, 60 दिवसाची योग्य आहे की 3 महिन्याची योग्य आहे, 4 महिन्याची योग्य आहे, 6 महिन्याची योग्य आहे, की साधारण 3 महिने, 3 वर्ष 3 महिने 13 दिन ही चांगली आहे। आम्हाला आमच्या हिशोबाने, कारण आम्हाला आमचे घर दार, बायका, मुलं आहेत, हे सगळं बघून आम्हाला परिक्रमा करायची आहेत। अशामध्ये आम्हाला कुठली परिक्रमा सोपी राहील याच्याबद्दलची आम्हाला माहिती पाहिजे, तर मी त्याच्याबद्दलची माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे। मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेचे विविध प्रकार आहेत। अनेक प्रकाराने मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही केली जाते। कोणी दंडवत परिक्रमा करतं, कोणी हनुमंताची परिक्रमा करतं, तर कोणी मोठी परिक्रमा करतं, तर कोणी छोटी परिक्रमा करतं। पण महाराज, आमच्या गृहस्थ धर्मामध्ये असताना आमच्या गृहस्थ धर्माचे हे नियमाचंही पालन झालं पाहिजे आणि मा नर्मदा मैयाची ही परिक्रमा झाली पाहिजे। अशी आम्हाला एक परिक्रमा कुठलं तरी सुचवा तुम्ही, जी आम्ही करू शकतो, जेणेकरून आमच्या घराकडेही आमचं जास्त दुर्लक्ष होणार नाही आणि जास्त लवकरही आमची परिक्रमा होणार नाही। का कमीत कमी कुठल्याही फळाची चव आणि कुठल्याही केलेल्या कामाचं फळ हे भेटण्यासाठी काही वेळ लागत असतो। म्हणून थोडासा वेळ तुम्हाला परिक्रमेला द्यावाच लागेल। एकतर परिक्रमा जर तुम्ही करायची ठरवलं, कोणाकडे वेळ नसेल, तर गाडीनेही तुम्ही बसून 17 दिवसामध्ये परिक्रमा करू शकता। 17 दिवसामध्ये परिक्रमा ही होती। 60 दिवस खूप लांबवर गेलेत, 17 दिवसातही तुम्ही परिक्रमा करू शकतात। पण लागल्यानंतर समजून घ्यायचं की इथं काहीतरी पणा आहे। मग परिक्रमा उचित कोणती? परिक्रमेचे विविध प्रकार मी पहिल्यांदा सांगितले आपल्याला। कोणी गाडीनं करतं, कोणी मोटरसायकलीनं करतं, कोणी सायकलीनं करतं, कोणी पायी करतं,
तर कुणी दंडवत परिक्रमा करतंय. मग सगळ्या परिक्रमाचे प्रकार तुम्ही सांगितलेत. आता मी तुम्हाला सांगतो, ऐका. एक मोठी परिक्रमा आहे, त्याला म्हणतात 3 साल 3 वर्षाची 3 महिने आणि 13 दिवसाची जी परिक्रमा आहे ना, ही परिक्रमा करत असताना ही परिक्रमा खास आणि खास साधकासाठी आहे. साधकासाठी ज्यांनी संन्यास घेतलेला आहे, ज्यांनी कुठल्याही प्रकारची गृहस्थ धर्माचा ज्यांनी स्वीकार केलेला नाही, प्राधान्याने सांगतो बरं का मी. म्हणजे असा नियम नाही की 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची परिक्रमा गृहस्थ करू शकत नाही, मी असं म्हणत नाही. ज्या गृहस्थाकडे वेळ असेल तो पण ही सगळ्यात मोठी परिक्रमा करू शकतो. 3 वर्षाची 3 महिन्याची आणि 13 दिवसाची ही परिक्रमा ही सर्वजण करू शकतात. पण प्राधान्याने ज्याच्या घरामध्ये, आपल्या घरामध्ये आपली मुलं असतील, आपल्या घरामध्ये आपले जे काही कर्तव्य आहे, त्या सगळ्या कर्तव्यांचा विचार करून आपण कुठली परिक्रमा निवडायची हे आपल्याला मी सांगत आहे. सगळ्यात मोठी परिक्रमा आहे 3 वर्षाची 3 महिन्याची 13 दिवसाची परिक्रमा. ही जास्त करून गृहस्थी कोणीही करत नाही, आणि जर कोणी करत असेल तर ते चांगले आहेत. ज्यांच्याकडून त्याला गृहस्थामधून वेळ भेटला उत्तम आहे. मग राहिली दुसरी परिक्रमा. आणि परिक्रमेमध्ये गेल्यानंतर विशेष टिप्पणी आहे, याच्यावरती लक्ष द्या. परिक्रमेला गेल्यानंतर मी सांगतो, कुठल्याही दिवसांचा, कितीही दिवसांचा संकल्प हा मनाने संकल्प करू नये, याच्याकडे लक्ष द्या. मनाचा संकल्प कधीही करू नका, कारण परिक्रमा ही मा नर्मदा मैया तिच्या पद्धतीने ही परिक्रमा तुमच्याकडून पूर्ण करून घेत असते. तुम्हाला जायचं कधी, तुम्हाला न्यायचं कधी, तुमची परिक्रमा कधी चालू करायची, संध्याकाळचा मुक्काम कुठं ठेवायचा, जेवणाची व्यवस्था कुठं करायची, ही स्वतः परिक्रमावासियाच्या हातामध्ये काहीही नसतं. हो, हा मुद्दा. कारण 3 महिने म्हणा, 4 महिने म्हणा, 5 महिने म्हणा, 6 महिने म्हणा, ज्यावेळेस आपण परिक्रमेमध्ये जातो, साधारणपणे आपल्याला जर एखाद्या नवीन गावाला जायचं असेल तर नवीन गावाला जात असताना पुढचा रस्ता कसा आहे हे सुद्धा आपल्याला ठाऊक नसतं. पुढे किती खड्डा आहे, किती कच्चा रस्ता आहे, किती पक्का रस्ता आहे, घाट किती आहे, उतार किती आहे, रस्त्याला वळण किती आहे, हे आपल्याला काही माहिती नसतं. त्या रस्त्याच्या कडेला हॉटेल किती आहे, चहा पाण्याची कुठं व्यवस्था आहे का नाही, आपल्याला काहीही माहिती नसतं. तरीही आपण खर्चाने स्वतःचे व्यवस्था स्वतः करून आपण त्या रस्त्याने पुढे जात असतो. पण मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं काहीही माहिती नसतं, पुढं काय आहे आणि काय नाही. म्हणून स्वतः संकल्प कधीही करू नका. परिक्रमेला गेल्यानंतर संकल्प करायचा, फक्त परिक्रमा उचलण्याचा संकल्प करायचा, की मा नर्मदा मैयाला विनंती करायची, मैया तुझ्याच कृपा आशीर्वादानं आणि तुझ्याच इच्छेने तू मला परिक्रमेला बोलवलेलं आहे, आणि ती तुझ्याच कृपा आशीर्वादाने आणि तुझ्याच कृपेच्या छायाछत्राखाली माझी परिक्रमा निर्विघ्नपणे पूर्ण पार पडू दे. कुठल्याही प्रकारचं विघ्न माझ्या परिक्रमेमध्ये येऊ नये, आणि निर्विघ्नपणे परिक्रमा पूर्ण करून मी माझ्या घरामध्ये कसं एकदम व्यवस्थित जावं, ही मैयाला फक्त आपण एक प्रार्थना करू शकतो, एक विनंती करू शकतो. आणि मैया ही माझ्याकडे असे उदाहरण आहेत, ज्यांनी कमीत कमी 4-4, 5-5 वर्ष मनामध्ये इच्छा बाळगली की आम्हाला परिक्रमा करण्याची खूप इच्छा आहे, पण आम्ही कधीही परिक्रमेला जाऊ शकत नाही. कारण का, आम्हाला काही ना काही गोष्टी ही आड येत असते. कोणाच्या घरामध्ये काही अडचण येते, कुणी नोकरी करत असेल तर नोकरदार वर्गाला अडचण येते, कंपनीतून सुट्टी भेटत नाही, ऑफिसमधून सुट्टी भेटत नाही. सगळ्या विषयांचा विचार करून माणसाच्या मनामध्ये साधारणपणे 3 ते 4 वर्षाची इच्छा मनामध्ये बाळगतो तो माणूस. आणि शेवट कुठंतरी ज्यावेळेस मा नर्मदा मैया त्याची स्वतःची व्यवस्था बनवते, तेव्हा त्या लेकराला बोलवते, आणि त्या लेकराकडून मा नर्मदा मैया ही परिक्रमा करून घेत असते. म्हणून ज्यावेळेस मी सांगतो, स्वतः माझा अनुभव सांगतो, मी 2017 साली ज्यावेळेस आषाढी वारी करून मी आळंदीला आलो. आळंदीला आल्यानंतर मला एक पुण्याचे सदग्रहस्थ भेटले,
आणि त्यांनी सांगितलं की महाराज नर्मदा मैयाची परिक्रमेला जायचं आपल्याला. मी म्हटलं जाऊ, त्यांना जाऊ म्हटलं. आणि मी 2017 साली चातुर्मास करण्यासाठी पंढरपूरला गेलो आणि पंढरपूरवरून ज्यावेळेस आलो त्यांना सांगितलं होतं माऊलींचा सोहळा झाल्यानंतर आपण परिक्रमेला जाऊ. असं म्हटल्यानंतर मी ज्यावेळेस चातुर्मासला गेलो, चातुर्मास पूर्ण झाला, माझी तब्येत खराब झाली होती, मला कावीळ वगैरे झाल्यामुळे मी परिक्रमेला जाऊ नाही शकलो. म्हणजे बघा 2017 साली मी मनात इच्छा केली तर साधारणपणे ते 3 आणि हे 3 6 वर्षानंतर 2023 मला 25 कालच 1 वर्ष झालं. 25 ते 24च्या मे पर्यंत मी परिक्रमेमध्ये होतो. म्हणजे जवळजवळ 5 ते 6 वर्ष मनामध्ये इच्छा बाळगली. तेव्हा 6व्या वर्षी मला परिक्रमेमध्ये जाण्याचा योग आलेला आहे. म्हणून कोणीही मनामध्ये ही खंत बाळगू नका की आम्हाला परिक्रमेला जायला उशीर होत आहे. योग्य वेळ, योग्य काळ आणि तुमची व्यवस्था ही सुव्यवस्था झाल्याशिवाय मा नर्मदा मैया ही तुम्हाला कधीही परिक्रमेमध्ये बोलवत नाही. म्हणून परिक्रमेला जात असताना कुठल्याही प्रकारची घाई गडबडी करायची नाही. शांत मनाने परिक्रमा करायची. दिवसाला किती चालावं लागतं तुम्हाला मी त्याचं गणितही सांगतो. दिवसाला जर तुम्ही 30 किलोमीटर जरी चाललात, 30 म्हणा 35 किलोमीटर म्हणा, तरीही तुम्ही 3.5 ते 4 महिन्याची परिक्रमा ही आरामानं व्यवस्थितपणे पार पाडता. गडबड करायची नाही. दिवसाला 50 किलोमीटर, दिवसाला 60 किलोमीटर, दिवसाला 70 किलोमीटर चालण्याचा कोणीही आग्रह करू नये. हे फक्त दुराग्रह राहील. हा दुराग्रह तुमच्या प्रकृतीसाठी हानिकारक ठरेल. प्रकृतीची विकृती झाल्यानंतर केलेले परिक्रमाचं फळ निष्फळ जाईल आणि गेलेले दिवस सुद्धा सफळ होता नाही, ते निष्फळच जाईल. म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती, परिक्रमा शांततेत करा. मी माझं स्वतःच सांगतो ना, मी दिवसाला 30 किलोमीटरच्या वर चाललेलो नाही कधी. 30-35 चालून देखील सुद्धा मी डिसेंबर 28ला मी उचललेली परिक्रमा माझी मे मध्ये पूर्ण मी केली होती. मध्ये डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे 4 महिन्यांमध्ये परिक्रमा एकदम शांततेत परिक्रमा, एकदम शांततेत. कारण का, परिक्रमा करण्याचा हेतू काय आहे हा हेतू डोक्यामध्ये ठेवून आपण परिक्रमेमध्ये चाललं पाहिजे. प्रदक्षिणा आणि परिक्रमा, प्रदक्षिणा करताना सांगतात की ज्यावेळेस एखादी माता ही गर्भधारणा करते, तिच्या उदरामध्ये एखादं शिशु हे आपलं बनत असतं, म्हणजे शिशु त्या गर्भामध्ये असतं, त्यावेळेस ती गर्भवती माता ज्याप्रमाणे पावलं टाकते ना महाराज, त्याप्रमाणे परमार्थ पथिक हा कुठल्याही देवाची प्रदक्षिणा करताना तेवढा त्या मातेला वेळ लागतो ना, त्या पावलानं प्रदक्षिणा देवाची झाली पाहिजे. मी सांगत नाही की गरोदर मातेच्या पावलाप्रमाणे तुम्ही परिक्रमा करा, हे प्रदक्षिणाचा नियम आहे. प्रदक्षिणा वेगळी, परिक्रमा वेगळी. पण परिक्रमेमध्ये चालताना कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही. घाई करत असताना आपलं शरीर हे आपलं साधन महत्वाचं आहे. कुठल्याही प्रकारची हानी झाल्यास ते आपल्याला आपली परिक्रमा पूर्ण करू देऊ शकत नाही. परिक्रमेमध्ये महत्व पायाचं आहे. पायाकडे दुर्लक्ष करता कामा नये. आपण दिवसाला 50 किलोमीटर चालण्याचा दुराग्रह कुणीही करू नये. मी सांगतो 30 चाला, 35 चाला आणि हळूहळू तुम्ही सुरुवातीला 20 चालताल, 15 चालताल, 25 चालताल. नंतर ज्यावेळेस एकदा पायाला सवय झाल्यानंतर स्वतः तुमचे पाय हे व्यवस्थित परिक्रमा पूर्ण करतील. दिवसाला 40-50 किलोमीटर सुद्धा तुम्ही देखील चालू शकता. पण सुरुवातीला कोणीही आग्रह करू नये. मी खूप जण बघितलेत. मला अकोलेमधील एक दाम्पत्य भेटले होते. त्यांचे दोन्हीही पाय निष्काम झाले होते माता माऊलीच्या. त्यांना विचारलं की माऊली तुमचे जर पाय पहिल्यापासून फ्रॅक्चर होते, जर दुखापत होती पायाला, चालू शकत नाही, तर तुम्ही परिक्रमेमध्ये कशासाठी आलात? तर त्यांनी सांगितलं की माऊली आम्ही परिक्रमेमध्ये आलो त्या टायमाला माझी प्रकृती एकदम सदृढ होती, पाय सुद्धा माझे एकदम पूर्णपणे ठीक होते. पण आमचा दुराग्रह आम्हाला नडला. आम्ही दिवसाला 50 किलोमीटर चालायचो. आज अशी अवस्था झाली माझी, माझ्या गुडघ्याच्या खालून पायामध्ये जीव राहिलेला नाही. कोणाला सांगणार आहे? हे ग्वारी घाटाला बघितलेलं डोळ्यांनी हे उदाहरण आहे. ग्वारी घाटाला पुणेकरांचा आश्रम आहे, आषाढी कार्तिकी वारी सेवा मंडळ म्हणून नावाने. त्या आश्रमामध्ये मला अकोलेकर भेटलेले होते. त्यांचा घडलेला प्रसंग आहे. म्हणून मी माझ्या सर्व
संत विचार चॅनेलवरील सदस्यांना नव्हे तर माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना, कोणाला सगळ्यांचा मुलगा म्हणून समजून सांगत आहे, परिक्रमेत घाई करू नका. शांत मनाने परिक्रमा करा, आरामात परिक्रमा करा. आणि परिक्रमा आपण जर स्वतःच्या मनाने परिक्रमा करायला गेलात तर तुमची परिक्रमा खंडित झाल्याशिवाय राहणार नाही. खंडित हे तुम्हाला करावंच लागेल. खंडित म्हणजे कसं, लवकर लवकर जाण्याच्या प्रयोगामध्ये तुम्ही जास्त चालताल, गुडघे दुखतील, पाय दुखतील, मांडे दुखतील, तर काही काळ तुम्हाला गाडीमध्ये बसून प्रवास करावा लागेल. आणि गाडीत बसल्यानंतर तुमची परिक्रमा खंडित झाली. राहिलं काय? परिक्रमेचं फळ काय भेटणार? म्हणजे एवढे दिवस तुम्ही घर सोडलं, दार सोडलं, स्वतःच्या प्रकृतीचा विचार केला नाही आणि सगळं निष्फळ झालं. म्हणून परिक्रमा करताना गडबड करू नका. शांत मनाने परिक्रमा करा. 30 किलोमीटर 35 किलोमीटर दिवसाला चाललात तरी 3.5 महिन्यामध्ये परिक्रमा तुम्ही आरामशीर पार करता. परिक्रमेला गेल्यानंतर आपला हेतू हा असावा, माँ नर्मदा मैयाच्या किनारी 60,000 कोटी तीर्थ आहेत. माहितीये तुम्हाला? तेवढे तीर्थ आहेत. माँ नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती 33 नद्यांचा संगम आहे. 33 नद्यांचा संगम आहे. त्या 33 नद्या कुठल्या आहेत परिक्रमेला गेल्यानंतर सगळं समजेल. माँ नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती जात असताना, पायी परिक्रमेमध्ये जात असताना विविध प्रकारच्या अनुभव हे अनुभवायला भेटतात. म्हणून परिक्रमा ही दम्माने करा. माँ नर्मदा मैयाच्या किनारी आजही साक्षात संतांचं निवास आहे. आजही माँ नर्मदा मैयाच्या किनारी ज्यावेळेस तुम्ही रात्री विश्राम करता, काही साधनास्थळी इतक्या शक्तिशाली आहेत, तिथं आजही माँ नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती पहाटेच्या वेळेला ब्रह्ममुहूर्ताला कमंडलूंचा एकमेकाला आदळल्याचा आवाज येत असतो. आता हे सांगण्याजोगती गोष्ट नाही, पण तुम्ही ज्यावेळेस परिक्रमेला जाताय तर मी अनुभव सांगतो म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे. परिक्रमावासी साक्षात जगदंबा माँ नर्मदा मैया ही त्यांच्या सोबत असते. म्हणून तुम्ही जरी एकटा जरी राहिलात तरी कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही व्यक्तीला प्रकृती सुद्धा तुम्हाला सहाय्यकारी ठरत असते परिक्रमेमध्ये. म्हणून एक विचार ठेवायचा, परिक्रमेला गेल्यानंतर माँ नर्मदा मैयाच्या मनाने जशी ती परिक्रमा पूर्ण करेल त्याचप्रमाणे मी परिक्रमा करण्याचा निश्चय करतो, एवढाच संकल्प करायचा. मी स्वतः परिक्रमा करतो असं कोणीही म्हणू नये. हा फक्त दुराग्रह आहे. जाणारे भरपूर गेले, स्वतःच्या मनाने परिक्रमा करण्यास गेले, पण 60 दिवसामध्ये कोणाच्या तरी गाडीवर, कोणाच्या तरी सायकलीवर, कुठेतरी बसमध्ये, कोणाच्या तरी मोठ्या 4 व्हीलरमध्ये तुम्हाला परिक्रमेला गेल्यानंतर विविध प्रकारचे अनुभव येतात. जाता जाता 4 व्हीलरवाला थांबतो, अरे महाराज जी आइए बैठ जाइए, आपको हम आगे छोड़ देते हैं, आपको जाना है तो आगे. त्यावेळेस आपल्या मनामध्ये ही इच्छा असावी की बाबा मला 1 तास जास्त लागू दे, पण गाडीत मध्ये बसायचं नाही. त्याच्यामुळे परिक्रमेला किती दिवस लागतात हे मी तुम्हाला स्पष्ट सांगू शकत नाही. परिक्रमा ही स्वतःच्या बुद्धीनं परिक्रमा करू नका. माँ नर्मदा मैया तुम्हाला योग्य वेळ, योग्य काळ आणि योग्य दिवसामध्ये तुमची परिक्रमा पूर्ण करून घेईल, हे मी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या समोर तुम्हाला सांगत आहे. कुठलाही परिक्रमावासी आणि कोणालाही विचारा, तुमच्या घरा शेजारील परिक्रमावासी असतील किंवा तुमच्या पाहुण्यांमधील कोणी परिक्रमा करून आला असेल तर त्यांना विचारा, ते सांगतील भाऊ परिक्रमा ही आम्ही स्वतः मनाने करत नाही, ही नर्मदा मैयाच ठरवते. दिवसाला कधी कधी तुम्ही 1 किलोमीटरही चालता, दिवसाला कधी कधी तुम्ही 50 किलोमीटरही चालता, कधी कधी दिवसाला तुम्ही चालत सुद्धा नाही, कधी कधी 2-2, 3-3 दिवस एकाच आश्रमामध्ये मुक्काम तुम्ही करता. म्हणजे स्वतःच्या मनाने करत नाही तर ती माँ नर्मदा मैयाने तुमची सगळी व्यवस्था ही माँ नर्मदा मैया करते. शेवटचं वाक्य सांगून माझ्या व्हिडिओला मी पूर्ण विराम देतो, कारण व्हिडिओ मोठा झाल्यानंतर तुम्ही आमचे पूर्ण व्हिडिओ बघत नाही, स्किप करता. म्हणून छोट्या व्हिडिओमध्ये मी छोटीशी माहिती तुम्हाला देत असतो. आणि जर कोणाचं समाधान झालं आणि कोणाची शंका असेल तर आम्हाला कमेंटमध्ये, तुम्ही जरी आम्हाला सांगितलं की समाधान झालं तर आम्हालाही व्हिडिओ काढल्याचा आनंद वाटतो की कोणाला तरी आमच्या व्हिडिओतून काहीतरी छोटंसं का होईना मार्गदर्शन झालं, याच्यामध्येही आम्हाला आनंद वाटतो. म्हणून आपला सपोर्ट आम्हाला अत्यंत गरजेचा आहे. तुमचं समाधान झालं तर आम्हाला व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि काही मनामध्ये संशय असेल तर तेव्हाही आम्ही त्या संशयाचं निराकरण करण्याचाही एक छोटासा प्रयत्न हा सतत करत राहू. झालेल्या सर्व व्हिडिओची आणि आतापर्यंत जे काही व्हिडिओ बनवले सर्व व्हिडिओ तुम्ही सर्वजण बघत आहात, बघा. परिक्रमेमध्ये किती खर्च येतो त्याचाही व्हिडिओ बनवलेला आहे. सर्व मी व्हिडिओ बनवतो
बनवलेले आहेत, अनुभवाच्या आधारे बनवलेले आहेत. म्हणून आजच्या व्हिडिओला पूर्णविराम देतो, इथंच थांबतो. सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी, सर्वांना सप्रेम नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.